लोकसभा निवडणुकीमध्ये सोसाव्या लागलेल्या त्रासाचं लवकरच उत्तर देणार असल्याचं विश्वजित कदमांनी म्हटलं। त्रासाचं चोख उत्तर जाहीर सभेतून देणार असल्याची माहिती विश्वजित कदमांनी दिली। ज्यांनी खडे टाकायचं काम केलं त्यांना बाजूला केलं। विश्वजित कदम यांचा रोख नेमका कुणाकडे आहे या संदर्भातल्या चर्चा मात्र सुरू झाल्या। हा विषय मिळवत असताना काय त्रास सोसावा लागला हे आमचं आम्हाला माहिती, किती संघर्ष करावा लागला हे खरं आमचं आम्हाला माहिती। काही गोष्टी कदाचित माझ्या पद्धतीने मला जास्त सोसाव्या लागल्या आणि काही गोष्टी कदाचित उमेदवार म्हणून विशाल मला कदाचित जास्त सोसाव्या लागल्या। ज्यांनी या ठिकाणी काय काय भाषण केली, ज्यांनी वक्तव्य केली, काल परवाची सुद्धा या सगळ्यांना मला उत्तर द्यायचं। सांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती। ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद तिथे होती। परंतु ठीक आहे, महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात, पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढे जायचं आहे। हे आता आपल्याला करावं लागेल आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ। या संदर्भात अंबादास दानवे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूयात। ठीक आहे ना, आता झालेला विषय आहे, निकाल लागला, विशाल पाटील विजयी झालेले, ते काँग्रेसला जॉईन झाले। मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।